तर प्रश्न क्रमांक पहिला पहा, गाडगेबाबांना खटाईचा बादशाह असे कोणी म्हटले? गाडगेबाबांना खटाईचा बादशाह असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 आचार्य आत्रे हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, टिंबटिंब रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. टिंबटिंब रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 29 सप्टेंबर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, जगातील कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही? जगातील कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 युरोप खंड हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बोदके हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, नुकताच झालेल्या आशिया कप स्पर्धेत कोणता संघ हा विजयी ठरलेला आहे? नुकताच झालेल्या आशिया कप स्पर्धेत खालीलपैकी कोणता संघ हा विजयी ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीलंका संघ हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, नगरपालिकेच्या मतदारसंघाला काय म्हणतात? नगरपालिकेच्या मतदारसंघाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वार्ड असे नगरपालिकेच्या मतदारसंघाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 8वा, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने खालीलपैकी कोणते गाव हे निवडलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे गाव आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11, आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धामध्ये हरवलेलं आहे? आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धामध्ये हरवलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वेळा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताचे युवा कार्य व क्रीडा मंत्री कोण आहेत? भारताचे युवा कार्य व क्रीडा मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अनुराग सिंग ठाकूर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 13, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14, टिंबटिंब यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. टिंबटिंब यांनी मानव धर्म सभा ही स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 1 दादोबा पांडुरंग हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15, टिंबटिंब हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वाचे संस्थापक सदस्य होते. टिंबटिंब हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वाचे संस्थापक सदस्य होते. तर ऑप्शन क्रमांक 3 जी.व्ही. जोशी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 16, न्यू इंडिया वृत्तपत्र हे खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू झाले? न्यू इंडिया हे वृत्तपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलीच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलीच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मावळ नेते कोण आहेत? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मावळ नेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनशा वच्छा हे आपलं योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 19 कोणत्या दिवशी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले? कोणत्या दिवशी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले? तर ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी सन 1950 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 20 वसंतराव नाईक समिती ही कोणत्या दिवशी नेमली गेली? वसंतराव नाईक समिती ही खालीलपैकी कोणत्या दिवशी नेमली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे सन 1960 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 21 ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राईज कमिटीचा पुरस्कार कोणत्या विषयाच्या ग्रंथ निर्मितीत देत असे? ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राईज कमिटीचा पुरस्कार हा कोणत्या विषयाच्या ग्रंथ निर्मितीत देत असे? तर ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत विषय हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22 नेहरू अहवालात कशाची मागणी ही केली गेली होती? नेहरू अहवालात कशाची मागणी केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 वसाहतीचे स्वराज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 24 बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते? बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य हे खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर या ठिकाणी डी.पी. ठाकूर, फुलसिंग आणि बी.जी. राव हे बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य होते. प्रश्न क्रमांक 25 एप्रिल सन 1891 रोजी मिरज ते कोल्हापूर रेल्वेस प्रथम हिरवा झेंडा दाखवून कोणी सुरुवात केली? एप्रिल सन 1891 रोजी मिरज ते कोल्हापूर रेल्वेस प्रथम हिरवा झेंडा दाखवून कोणी सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड हॅरिस हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 26 भाषिक तत्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य हे कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 27 श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 28 समाजवादी काँग्रेसमध्ये कोणाचा सहभाग नव्हता? समाजवादी काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 मदन मोहन मालवीया हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 29 सर्वात जास्त बेटे असणारा महासागर कोणता आहे? सर्वात जास्त बेटे असणारा महासागर खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी अंटालिका महासागर या ठिकाणी जास्त बेटे नाहीत, हिंदी महासागर या ठिकाणी पण जास्त बेटे नाहीत आणि भूमध्य महासागर या ठिकाणी पण जास्त बेटे नाहीत. प्रश्न क्रमांक 30 मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना कोणी केली? मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना ही कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर ॲनी बेझंट हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 31 विषुववृत्तीय प्रदेशात हिमरेषा ही किती मीटर उंचीवर आढळते? विषुववृत्तीय प्रदेशात हिमरेषा ही किती मीटर उंचीवर आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 3500 मीटर उंचीवर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 32 डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 33 आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? आदिवासीचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा हे आपलं योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 34, टिप्रेश्वर अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? टिप्रेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी टिंब ई गव्हर्नन्स प्रकल्प हा पोलीस विभागासाठी आहे. खालीलपैकी टिंब ई गव्हर्नन्स प्रकल्प हा पोलीस विभागासाठी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 CCTNS हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 36, कृष्णा पंचगंगा नदीचा संगम हा कोठे होतो? कृष्णा पंचगंगा नदीचा संगम हा खालीलपैकी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसोबाची वाडी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार हा कोणाकडून दिला जातो? राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार हा खालीलपैकी कोणाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 38, राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन हे कोणत्या विभागात होते? राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन हे कोणत्या विभागात होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र विभाग हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 39, सोयाबीनच्या उत्पादनात सर्वात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य हे खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 40, कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे? कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 345 कलम हे आपलं योग्य आन्सर आहे.